राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे। सकाळी बरोबर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। आज सकाळपासून TV9 मराठीवरती महापालिकांचा सुपरफास्ट निकाल तुम्हाला बघायला मिळणार आहे। मुंबईमध्ये एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता, ठाकरे बंधूंना धक्का, तर एक्झिट पोलनुसार ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका जाणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुती जोरदार मुसंडी मारणार असा देखील अंदाज। तर मुंबईतील प्रभाग क्रमांक 145, 155 या ठिकाणी मतमोजणीची जय्य तयारी करण्यात आलेली आहे। 200 मीटर अंतरापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मुंबईतील प्रभाग क्रमांक 145, 155 या ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर अंतरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त। सकाळी 10 नंतर प्रत्येकी 2 प्रभागांची मतमोजणी सुरू होईल। प्रभाग क्रमांक 145 ते 155 असं मतमोजणी केंद्र आहे। या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण जाऊयात। मुंबईत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे का? निश्चितच प्रशासन सज्ज आहे श्वेता। मी सध्या मुंबईच्या कलेक्टर कॉलनी इथल्या महानगरपालिकेच्या शाळेच्या बाहेर आहे, ज्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 145 पासून ते प्रभाग क्रमांक 155 चे मतमोजणी जे आहे त्यांचे कल हाती येणार आहेत। ही सगळी तयारी आपण पाहतोय कशा पद्धतीची लगबग सध्या सुरू आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी आणि त्यासोबतच निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत त्यांची लगबग या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। रस्त्यांची स्वच्छता या ठिकाणी केली जाते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आहे। 11 प्रभाग आहेत ज्यांचे निकाल, ज्यांचे कल आज हाती येणार आहेत आणि 10 वाजेपासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सगळ्यात आधी 2-2 करून हे जे प्रभाग आहेत त्यांची मतमोजणी सुरू होईल 10 वाजेपासून। 145 आणि 146 या प्रभागाची 10 वाजता, 146, 148 या प्रभागाची अंदाजे 11:30 वाजता, 149 ते 50 याची अंदाजे 1 वाजता, 51 ते 52 ची अंदाजे 2:30 वाजता, 53 ते 54 ची अंदाजे दुपारी 4 वाजता आणि 155 शेवटी म्हणजे 5:30च्या सुमारास ही मतमोजणी जी आहे त्याची ती सुरू होईल आणि त्याचे जे कल आहेत ते सुद्धा एक एक करून येऊ लागतील। आपण पाहतोय की 200 मीटरपर्यंत पोलिसांचा जो बॅरिकेटिंग आहे ते सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची लगबग जी आहे ती सुद्धा महानगरपालिकेच्या आतल्या प्रांगणामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते। एकंदरीतच 10 वाजेच्या आधी कुणीही या ठिकाणी गर्दी करू नये याची देखील दखल जी आहे ती पावलोपावली पोलिसांकडून घेतली जाते। प्रत्येकांचे ID कार्ड तपासले जात आहेत। वाहनं आणि भ्रमणध्वनीसाठी या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे। सेलफोनचा वापर आतमध्ये केला जाणार नाहीये असे स्पष्ट संकेत जे ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून इथल्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचित केलं जात आहे आणि कुठलाही गैरप्रकार घडू नये याची देखील दखल घेतली जाते। ज्यावेळी 10 वाजेनंतर कल हाती यायला सुरुवात होईल त्यावेळी नेमकी परिस्थिती काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज संध्याकाळपर्यंत मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार आहे, ठाकरे ब्रँडचा होणार आहे किंवा इतर पक्षाचा होणार आहे हे सुद्धा स्पष्ट होणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद गिरीश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत आणि आता आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, ठीक 10 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? वृषाला, आपण पाहतोय की 23 मतमोजणी केंद्र आहेत आणि या 23 मतमोजणी केंद्रावरती 257 जागांचा निकाल आज टप्प्याटप्प्यानं मुंबई महानगरपालिकेचा येणार आणि आता आपण पाहतोय की दादरमधल्या डी सिल्वा स्कूलमध्ये इथे मतमोजणीची तयारी आत्तापासून केली जाते। सगळे निवडणूक आयोगाशी संबंधित असणारे अधिकारी जे आहेत ते आता या मतमोजणी केंद्रावरती पोहोचले आहेत। थोड्याच वेळामध्ये रिटर्निंग ऑफिसर या ठिकाणी पोहोचणार आणि त्यांना प्रत्येकाची जबाबदारी नेमकी काय ही जी कामं वाटून दिलेली आहेत त्यानुसार प्रत्येकाला टास्क दिला जाईल। एकूण 10 प्रभागांची मतमोजणी या केंद्रावरती होईल। 182 ते 192 असे जे 10 प्रभाग आहेत त्यांची मतमोजणी केली जाणार आणि या मतमोजणी दरम्यान टप्प्याटप्प्यानं म्हणजे पहिले सुरुवातीला 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एकूण 11 टेबल हे प्रत्येक प्रभागाचे मांडण्यात आलेले आहेत। एका टेबलवरती पोस्टल मतदानाची मतमोजणी होईल आणि उर्वरित 10 टेबलवरती EVMची मतमोजणी जी आहे ती होईल। सुरुवातीला 2 प्रभागांची मतमोजणी होईल आणि 2 प्रभागांचा निकाल अगदी स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा दुसरे 2 अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने एकूण 227 जागांचे निकाल आज मुंबई महानगरपालिकेचे येणार आहेत आणि एक्झिट पोलचे आकडे जरी महायुतीच्या बाजूने आलेले असले तरी मात्र आज प्रत्यक्ष येणारे आकडे कशा पद्धतीने आहेत आणि मुंबईचा गड नेमका कोण राखणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। दादरमधलं डी सिल्वा स्कूल आपण पाहतोय आणि आतमध्ये आपण पाहतोय की सगळे टेबल जे आहेत ते व्यवस्थितपणे मांडण्यात आलेले आहेत। एकूण 11 टेबल आणि फेऱ्या किती होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण मतदानाची टक्केवारी ही अत्यंत कमी आहे आणि म्हणावं तितकं मतदान हे मुंबई महानगरपालिकेसाठी झालेलं नाही आणि म्हणून
या फेऱ्या त्या कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथल्या जर प्रमुख लढती बघितल्या तर ठाकरेंचे मनसेचे यशवंत किल्लेदार आहेत, त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाच्या विशाखा राऊत आहेत, यांच्या काही लढती आहेत त्या प्रमुख लढती मानल्या जात आहेत। आणि ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या या दादर परिसरामध्ये कोण वर्चस्व राखणार याची देखील आता उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतो की पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केला जातोय। ज्या मतमोजणी केंद्रावरती निवडणूक आयोगाशी संबंधित असणारे आणि मतमोजणीच्या प्रक्रियेशी संबंधित असणारे जे काही कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना त्यांचं ओळखपत्र तपासूनच आतमध्ये सोडलं जातं आणि 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा जे 11 टेबल मांडले जातील त्या 2 प्रभागांच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी एका टेबलवरती ही पोस्टल मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल आणि उर्वरित 10 टेबलवरती ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती सुरू होईल। मात्र पहिल्यांदा 2 प्रभागांचा निकाल जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढच्या 2 प्रभागांची मतमोजणी सुरू केली जाणार नाहीये आणि ही पद्धत यंदा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठरवले। त्यामुळे नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट